षष्ठः पाठः युग्ममाला कंठस्थीकरणार्थम्। यथा चतुर्भिः कनकं परीक्षते निघर्षणछेदन्तापताडनैः, तथा चतुर्भिः पुरुषः परीक्षते श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा। यत्र विद्वज्जनो नास्ति श्लाघ्यस्तत्रालधीरपि, निरस्तपादपे देशे रण्डोऽपि द्रुमायते। यदा किञ्चित् नोऽहं द्विपैव मदान्धः सम्भवं, तदा सर्वतोऽस्मित्यभवदवलिप्तं मम मनः। यदा किञ्चित् बुधजनसकाशात् अवगतं, तदा मूर्खतोऽस्मीति ज्वरैवो मे व्यपगतः। तावत् भयाद् विभेतव्यं यावत् भयम् अनागतम्, आगतं तु भयं वीक्ष्य नरः कुर्यात् यथोचितम्। उत्तमो नातिवक्ता साधमो बहुभाषते, सुवर्णेन ध्वनिः तादृक् यादृक्-कांसे प्रजायते। यादृशं वपते बीजं क्षेत्रमासात्यकर्षकः, सुकृते दुष्कृते वापि तादृशं लभते फलम्। आशा करते की प्रस्तुत श्लोक हे गेयतापूर्ण आले असतील। प्रस्तुत श्लोकामध्ये काही शब्दांची संधी करण्यात आलेली आहे व काही शब्दांमध्ये संधी उच्चारताना केलेली नाही आहे, त्यामुळे श्लोक दोन्ही प्रकारात म्हणता येतात। फक्त श्लोकांमध्ये गियता आणण्यासाठी काही शब्द संधीमध्ये उच्चारण्यात आलेले आहेत आणि काही शब्द हे विदाऊट संधी न करता जशास तसे म्हणण्यात आलेले आहेत। आशा करते की व्हिडिओ आवडला असेल। धन्यवाद।